काल एक महत्त्वपूर्ण बैठक कोळशीवाडी शाखेत इथं लावण्यात आली होती। त्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी दगाबाजी केली आणि त्या रोषातून थोडीशी काही झटापटी झाली होती आणि बोलचाल झाली होती। पण त्या बोलचालीमध्ये चंदू प्रसाद हे काँग्रेसच्या तिकिटावर लढले आणि शाखेच्या मीटिंगमध्ये ते आले होते। तर त्या जे काही उमेदवार आपले तिथे या लोकांमुळे पराभूत झालेत त्यांचा तो रोष होता आणि त्या लोकांनी त्या रोषाच्या बद्दल त्यांना दोन शब्द बोलले। बाकी काही झटापट वगैरे थोडीशी झाली, पण असं काय मारलं वगैरे हे सर्व खोटं आहे आणि असं काय प्रकार तिथे काय झालेला नव्हता, कारण वरिष्ठ सर्व पदाधिकारी तिथे हजर होते। काल शाखेमध्ये बैठक होती, आपले शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी बैठक ठेवली होती। त्या बैठकीला चर्चेसाठी बोलवलं होतं, पण कशासाठी बैठक होती ती कोणालाच माहीत नव्हती। पण तरी मी सर्वांना आग्रह केला होता की सर्वांनी बैठकीला या, कारण 7-8 महिन्यानंतर ती बैठक लागली निवडणुका झाल्यानंतर। त्या चर्चेसाठी आम्ही गेलो होतो। काही कारणास्तव आमची बैठकमध्ये बोलता बोलता आमचं प्रवीण आपले डिसूजा साहेब आहेत ते आले होते, त्यांच्याशी बोलत होतो मी। तर अरुण निंबाळकर साहेब, अजित मित्र आहेत, ते आले की हे ते पदाधिकारी नाही पाहिजेत बोलतो, कोणी जे आपल्या पदावरती आहेत त्यांनाच इथं ठेवायचं। मग तेवढं बोलणं झाल्यानंतर त्याला काढलं आपण बाहेर। त्यानंतर विषय असा आला की शरद पाटील आले। पाटील साहेबांच्या मागे कोण पोरं होती, आता मला तर धनराज पाटील त्यांच्याच घरातला पोरगा आणि 70-80 पोरं होती ती, आणि त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली आम्हाला। पण आमची बैठक कशासाठी होती आम्हालाच माहीत नव्हती, पण आम्ही गेलो होतो त्या बैठकीला आणि आमच्या वरिष्ठांवर पण हात उचलण्याचा प्रयत्न केला जे मुंबईवरून आले होते। आणि त्यानंतर सावरासावर केली, आम्ही बैठक पार पाडली। जे काय बोलायचं प्रत्युत्तर द्यायचं ते दिलं होतं आणि आमची बैठक तर अगोदर सेनाभवनला पण झाली होती। मी उद्धवजींना पण निवेदन दिलं होतं ह्यासाठी। माझ्यासोबत ते चंदू प्रसाद आहेत, त्यालाही मारला, पण त्याला बाहेर काढल्यानंतर तुम्ही त्याला मारायचं कारण नव्हता। आणि मी जेव्हा बोलत होतो की जाऊ द्या सोडून द्या विषय, आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून, आणि बैठकीमध्ये चर्चेला काहीच मार्ग नव्हता। तक्रार केली नाही, मी आता वरिष्ठांशी बोलणार आहे आणि वरिष्ठांपर्यंत बातमी गेलेली आहे, सेनाभवनला पण गेली आहे आणि मातोश्रीलाही जाणार आहे। आणि मी विनायक राऊतांशी आत्ता बोलणार आहे, काल रात्री बोलणं झालं माझं। आणि ह्याच्यापुढे असं कार्यकर्त्याबरोबर जर वरिष्ठ नेते पक्षाची माणसं असे करत असतील तर कोणाच्या इशाऱ्यावर करतात हे खुल्याप्रमाणे जाहीरप्रमाणे सांगावं आम्हाला, कारण ह्याच्यापुढे आम्हाला न्याय कसा भेटेल। पण पक्षाचे लोकांची माणसं ना, त्यांच्यासोबत जे पक्षामध्ये 4 लोक त्यांच्यावर फिरत नाही ना, त्यांच्याबरोबर गांजडी पोरं 70-80 कशी का आली। मी शांताराम दिघे, उपशहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे, बरोबर आहे। मी बाळासाहेब आणि आमचा महासाहेब आणि दिघे साहेब आणि उद्धवजींचा खास म्हणजे एकदम 45 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलेले। असा हा प्रकार आता कधी प्रकार हा असा कधी झालाच नव्हता। हा जो प्रकार झाला शाखेमध्ये, शाखाप्रमुखला बाहेरची पोरं येऊन बाहेरचे गुंड आणून मारहाण जोड झाली, हा प्रकार मी 45 वर्षामध्ये कधीही पाहिला नव्हता। ही गोष्ट झाली ती निंदनीय आहे। कुणी आणले होते? जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्याबरोबर आले होते। मिटिंग होती, मिटिंगचा सुरुवात होण्याच्या आधीच मारझोड शाखा प्रमुखाला झालेली आणि सन्माननीय अल्बर्ट डिसोजा संपर्क प्रमुख यांच्या समोरही शाखा प्रमुखाला मारझोड झाली।